कवटेमंकाळ येथील क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघड. दिनांक 26 मार्च 2025 रोजी डायमंड हॉटेलजवळ धुळगाव रोड कवटेमंकाळ येथील लोकांनी बंद घरातून उग्र वास येत असल्याबाबत कवटेमंकाळ पोलीस ठाण्यास कळवले होते. सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार जाऊन बंद घराचे कुलूप तोडले असता सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली. सदर महिलेच्या गळ्याभोवती स्टोल गुंडाळलेला होता. सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने कवटेमंकाळ पोलीस ठाणेस अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे सर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहक अनिल कोळेकर, पोन्ना संदीप नलावडे आणि पोन्ना सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण व त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कवटेमंकाळमधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असून तो सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे. नमूद पथकाने मिळालेली बातमीप्रमाणे मालगावमधील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम संशयित थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव किरण आकाराम गडदे, वय वर्ष 20, राहणार बाज, तालुका जत, जिल्हा सांगली असे सांगितले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली, परंतु तो गोंधळलेला असल्याचे दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्याच्याकडे तपास केले असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अनैतिक संबंधांच्या कारणातून झालेल्या वादातून सदर आरोपीने मयत महिलेस दिनांक 23 मार्च 2025 रात्री गळा दाबून तिचा खून केला असल्याबाबत सांगितले. भौतिक परिस्थितीजन्य पुरावे व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर संशयित इसमाने मयत महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवटेमंकाळ पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास कवटेमंकाळ पोलीस ठाणे करीत आहेत. माननीय पोलीस अधीक्षक सांगली, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाचे अभिनंदन केले आहे.